दृश्य आपण बघतोय जेव्हा मोदींनी संवाद साधला या सगळ्या खासदारांशी जे आता मंत्री होत आहेत तेव्हाची सगळी दृश्य आपण बघतोय। अतिशय महत्त्वाची दृश्य आपण बघतोय। सगळे दिग्गज नेते भाजपचे तेव्हा उपस्थित होते आणि मोदींनी या सगळ्या खासदारांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या। दिनेश दुखंडेमध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत दिल्लीतनं। दिनेश, आपण बघतोय आता तयारी पूर्ण झालेली असेल, अगदी काही म्हणजे 1 तास उरलेला आहे आणि त्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतली जाईल। मात्र या खासदारांमध्ये प्रचंड उत्साह असेल सध्या दिनेश। नारायण राणे यांच्यासह राष्ट्रपती भवनाला निघालेले आहेत। 6 वाजता शपथविधी पार पडतो आहे। कार्यकर्ते आणि नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव निलेश निते हे सध्या आपण बघतो की त्याच्या हॉलमध्ये आहे आणि ही सध्याची भेट दिली आहे। काही समर्थक आहेत, त्याचे चिरंजीव निलेश आणि नितेश हे दोघेही आहेत। सगळ्यांनाच उत्सुकता आहे नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ नारायण राणे यांच्याकडे आता जिथे राणे थांबलेले त्या ठिकाणी आता एक उत्साहाचं असं वातावरण आहे आणि नितेश राणे आणि निलेश राणे हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काही वेळात 6 वाजता हा सगळा शपथविधी होणार आहे, त्यावेळेला हे सगळेच इथून निघतील। मात्र ही दृश्य आपण इथे पाहतोय, नितेश राणे आहेत, निलेश राणे आहेत, या शपथविधीसाठी इथे पोहोचलेत। दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय। नक्कीच। आणि गेले काही महिने आणि वर्ष खरं तर संघर्षाची होती नारायण राणे यांच्यासाठी आणि काँग्रेसमधून त्यांना आता भाजपमध्ये आल्यानंतर देखील काय नेमकं पदरात पडतंय हा सगळ्यात मोठा प्रश्न होता। मात्र आपण बघतोय चांगलं मंत्रिपद आता मिळतंय आणि त्याच्यानंतर हा आनंद ओसंडून वाहतोय निलेश आणि नितेश राणे दोघांच्याही चेहऱ्यावरचा। नक्कीच वैभव, आणि जवळपास 2 वर्ष नारायण राणेंनी या क्षणाची वाट पाहिलेली आहे, तर तो क्षण आता आलेला आहे आणि त्यामुळे नितेश आणि निलेश राणे यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आपल्याला आनंद पाहायला मिळतोय। नारायण राणे यांचे कुटुंबीय सध्या दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर आणखी जे 3 खासदार आहेत किंवा भावी मंत्री आपण म्हणूयात की जे शपथ घेणार आहेत, तर त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते सुद्धा आता सध्या दिल्लीत दाखल झालेत। ही जी दृश्य आपण पाहतोय ही भारती पवार यांच्या घरची दृश्य आहेत, जी आता शपथविधी सोहळा बघण्यासाठी म्हणून इथे आहेत। हे सगळेच काही दिल्लीला जाऊ शकले नाहीयेत, मात्र TV9च्या माध्यमातून ते हा शपथविधी सोहळा जे आहेत ते पाहणार आहेत। दुसरी दृश्य आपण पाहतोय की राणेंचे कुटुंबीय ज्या ठिकाणी थांबले तिथे देखील TV9 लावण्यात आलेलं आहे आणि तिथे देखील ते स्वतः आपल्या TV9च्या माध्यमातून हा सगळा सोहळा जो आहे दिनेश आपल्या सोबत आहे। दिनेश, निलेश राणे आणि नितेश राणे दोघेही TV9 वरती ही सगळी दृश्य बघतायत। दिनेश, नितेश राणे नक्कीच आता म्हणजे शपथविधी सोहळा झाल्यानंतर कदाचित ते दोघेही प्रतिक्रिया देतील, मात्र आता काही बोलायचं नाही असं नितेश आणि निलेश राणेंनी म्हटलेलं आहे। मात्र हा सगळा सोहळा जे ते आता TV9च्या माध्यमातून ते पाहतातच आहेत। जसं मी म्हटलं की 2 वर्ष नारायण राणेंनी या क्षणाची वाट पाहिलेली आहे आणि त्यानंतर आता हा क्षण येतोय। दिनेश, आपण या सगळ्यांचे हे व्हिज्युअल्स जे आहेत ते सध्या आपण इथे पाहतोय। बोलण्यासाठी इच्छुक नाहीयेत नितेश किंवा निलेश राणे। आणि ही मगाची दृश्य आहेत जेव्हा राष्ट्रपती भवनासाठी नारायण राणे निघाले आपल्या निवासस्थानावरनं दिल्लीतल्या, तेव्हाची दृश्य आपण बघतोय। अर्थात उत्साह प्रचंड आहे सध्या। निलेश राणे आणि नितेश राणे TV9 मराठी लावून बसलेले आहेत आणि सगळी दृश्य ही लाईव्ह दृश्य सगळी ते बघतायत। उजवीकडची दृश्य आपण बघतोय राष्ट्रपती भवनाची आहेत, जिथे आता काही वेळातच म्हणजे बरोबर 6 वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। ही 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राष्ट्रपती भवनावर 6 वाजता बरोबर हा कार्यक्रम सुरू होणार आहे। 43 नव्या चेहऱ्यांना मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आता संधी मिळते। ही नवी यंग ब्रिगेड आपण म्हणूयात या सगळ्यामध्ये टीम मोदी यांची, आणि महाराष्ट्रामधून यामध्ये 4 नवे चेहरे असणार आहेत। नारायण राणे, कपिल पाटील, त्याचबरोबर भागवत कराड आणि भारती पवार यांचा यामध्ये समावेश आहे। हे 4ही भावी मंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेणार आहेत आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी आता 47 मिनिटं फक्त उरलेली आहेत। बरोबर 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। आणि भारती पवारांना आपण बघितलं जेव्हा त्या राष्ट्रपती भवनासाठी निघत होत्या तेव्हाची दृश्य आहेत।
तसंच कपिल पाटील. आपल्याला माहिती आहे वैशिष्ट्य आहेत अनेक. 43 मंत्री आज शपथ घेत आहेत आणि असं असताना उच्च शिक्षित आणि तरुणांना मोठी संधी या 43 जणांमध्ये मोदींनी दिलेली आहे आणि आजच्या या शपथविधी सोहळ्याची ही खासियत आहे असं म्हणावं लागेल. निखिला 43 जण, मात्र त्यातले अनेक जण उच्च शिक्षित आहेत, अनेक जण तरुण आहेत आणि टेक्नोसावी आहेत. ही एक वैशिष्ट्य आहे. नक्कीच वैभव. आणि ही दृश्य आपण पाहतोय की नारायण राणे यांचे पुत्र म्हणजे नितेश आणि निलेश राणे आणि त्यांचे इतर कुटुंबीय जे आहेत ते TV9 वर हा सगळा सोहळा जो आहे तो पाहतायत. सध्या आपण ज्या बातम्या दाखवतोय तर ज्या प्रतिक्रिया दाखवतोय त्या प्रतिक्रिया सुद्धा ते या ठिकाणी पाहतायत. बरोबर 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. जसं मी म्हटलं की नारायण राणे यांनी 2 वर्ष या क्षणाची प्रतीक्षा केली होती आणि आता ती प्रतीक्षा संपते. आणि नारायण राणे यांचं पहिलं नाव आहे यादीमध्ये, त्यामुळे ते पहिले शपथ घेतील असंही म्हटलं जातं. महाराष्ट्रासाठी देखील ती तेवढीच एक आनंदाची बाब आहे की महाराष्ट्रामध्ये 4 मंत्रीपद खरं तर आता मोदींच्या टीम मध्ये या ठिकाणी मिळणार आहे. नक्कीच. मात्र निखिला प्रचंड उत्साह आणि खरं तर आपल्याला देखील उत्सुकता आहे निखिला की कुठला पोर्टफोलिओ त्यांना मिळणार याकडे देखील लक्ष आहे. कारण आपण बघितलं प्रदीर्घ असा राजकारणातला अनुभव नारायण राणे यांच्याकडे अगदी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असेल किंवा इतर मंत्रीपद असतील, त्यामुळे त्यांना नेमका कुठला पोर्टफोलिओ दिला जातो, काय विश्वास त्यांच्यावरती ठेवला जातो निखिला, हे देखील खूप महत्वाचं. नक्कीच राणेंना एक मोठं खातं दिलं जाईल असंही म्हटलं जात आहे. अर्थात कोकणामध्ये भाजप वाढवण्यासाठी म्हणून ही नारायण राणेंना मंत्रिपद दिलं जात आहे असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर शिवसेनेच्या विरोधामधली एक मोठी तोफ म्हणून सुद्धा नारायण राणेंकडे पाहिलं जातं. आणि गेल्या काही दिवसांमध्ये नारायण राणेंनी शिवसेना, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जी तोफ डागलेली आहे त्यानंतर नारायण राणेंना एक मोठं मंत्रिपद दिलं जाईल आणि शिवसेनेला शह दिला जाईल या माध्यमातून असं देखील म्हटलं जाते. आपले दोन्ही प्रतिनिधी नारायण राणे यांच्या त्या निवासस्थानी देखील आहेत की ज्या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय आहेत तिथे आपण त्यांची प्रतिक्रिया तर घेणार आहोत. मात्र जोपर्यंत शपथविधी होत नाही तोपर्यंत आपण प्रतिक्रिया देणार नाही असं नितेश आणि निलेश राणेंनी म्हटलेलं आहे. मात्र सगळ्यांनाच उत्सुकता आहे की महाराष्ट्रामध्ये 43 नव्या चेहऱ्यांना ज्यावेळेला मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाते, महाराष्ट्रामधून 4 नवे मंत्री यामध्ये समाविष्ट होत आहेत. नक्कीच. आणि निखिला याची पोचपावती आपल्याला मिळते की TV9 अगदी तात्काळ प्रत्येक बातमी लाईव्ह आपण दाखवतो, प्रत्येक दृश्य लाईव्ह पोहोचवतो आणि म्हणूनच आपण बघतोय की नितेश राणे आणि निलेश राणे TV9 मराठीवरतीच त्यांची नजर आहे आणि ते सगळी दृश्य त्या माध्यमातून बघतायत. नक्कीच. नारायण राणे यांना एक महत्त्वाचं खातं दिलं जाईल असं म्हटलं जातं. भारती पवार यांचा देखील या मंत्रिमंडळामध्ये समावेश असणार आहे. कपिल पाटील, भागवत कराड यांना देखील मंत्रिपद दिलं जाते. अर्थात आगामी निवडणुका आणि त्याची तयारी म्हणून सुद्धा याकडे पाहिलं जातं. पक्ष विस्तार म्हणून सुद्धा याकडे पाहिलं जातं आणि असा एक बॅलन्स जो आहे तो मंत्रिमंडळामध्ये साधण्यात आलेला आहे. नक्कीच. निखिला एका गोष्टीचं मात्र आश्चर्य वाटतं. आपण बघितलं की या सगळ्या नावांमध्ये भारती पवार यांचं नाव निखिला कुठे नव्हतं, मात्र अगदी ऐन वेळी भारती पवार यांचं नाव आलेलं आहे. त्यांनी काय नेमकी प्रतिक्रिया TV9 कडे दिली एकदा ऐकूयात. बघा, माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांची लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे आणि हा शपथविधीचा सोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव, ज्येष्ठ चिरंजीव निलेश आणि धाकटे चिरंजीव नितेश हेही उपस्थित आहेत. सगळे समर्थक ही त्यांचे आहेत, शुभचिंतक आहेत. आपण रवी शेंडगे जे नारायण राणे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. राणे यांची सगळी कारकीर्द त्यांनी बघितलेली आहे. रवीजी, मला सांगाल की तुम्ही राणेंची राजकीय कारकीर्द बघितली, निकटवर्तीय मित्र म्हणून सर्व बघितलं. अगदी थोडक्यात राणेंच्या मंत्रिमंडळातल्या वर्णीविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं. ते काम करण्याची पद्धत त्यांची चांगली आहे आणि खमक आहे त्यांच्यामध्ये काम करण्याची. महाराष्ट्राला कसा फायदा होऊ शकतो? खूप फायदा होईल त्याचा सर्व स्तराच्या लोकांना. 6 वर्षानंतर कमबॅक आहे मंत्रिमंडळामध्ये. त्या काय ते असले नसले तरी त्यांचं ते काम चालू ठेवत होते. आणखी काही समर्थक आहेत त्यांच्याबरोबर काम केलेले त्यांचे स्वीय सहाय्यकही आहेत. सर, सांगाल की याआधी विरोधी पक्षनेते म्हणूनही तुम्ही कारकीर्द बघितलेली आहेत, मंत्री म्हणूनही कारकीर्द बघितलेली आहेत आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागते. शुभेच्छा तर द्या. शुभेच्छा. शुभेच्छा व्यक्त. सगळ्यांना राणेंच्या शपथविधी संदर्भात उत्सुकता आहे. निलेश, नितेश यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते आतापर्यंत असं म्हणतात की नाही, राणे साहेबांची शपथविधी पार पडल्यानंतर 6 नंतर बोलतील, तरी शुभेच्छा तरी किमान हव्या. आमच्या तर शुभेच्छा आहेत, पण 6 नंतर आम्ही बोलू. निलेशजी, शुभेच्छा तरी किमान हव्या. शुभेच्छा आहेच ना. आणखी काही कार्यकर्ते आहेत, सांगाल काय सध्या काय भावना आहेत राणे समर्थकांना? खूप आनंद होतोय.
आज राणे साहेबांच्या रूपानं महाराष्ट्राला आणि मोदी साहेबांनी मराठा समाजाला न्याय दिला अशी आज भावना आमच्या मराठा समाजामध्ये होती आणि खूप आनंद होतोय. मी खूप वर्षापासून आम्ही राणे साहेबांसोबत आहे, परंतु आज केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची शपथ ही खूप आनंद देणारी आहे. तुम्ही काय सांगा? आनंद आहे आम्हाला. मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी राणे साहेबांना जी जबाबदारी दिली, केंद्रात मंत्रिपद दिलं, 6 वर्षांनी त्यांचं कमबॅक झालेलं आहे राणे साहेबांचं. आम्हाला फार आनंद आहे. राणे साहेबांबरोबरच सावलीसारखी असणार आहे. सगळेजण लाजत आहेत, सध्या कोणी प्रतिक्रिया देत नाही आहेत, पण सगळे हे कार्यकर्ते आहेत. आपण आणखी काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. बाबरसाहेब काय सांगा? आज अतिशय आनंद होतोय की राणेसाहेब आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश त्यांचा होतोय. एक नगरसेवक असल्यापासून राणेसाहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार आणि पुन्हा आज केंद्रीय मंत्री म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते सहभागी होत आहे. आणि आम्हाला एवढा विश्वास आहे की पूर्ण देशाचं कामकाज, प्रशासनाचा प्रदीर्घ काळ अनुभव, त्यामुळे चांगल्या पद्धतीने ते प्रशासन हाताळतील. चांगल्या पद्धतीनं प्रशासन हाताळतील, कारण अनुभव आणि मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडलेल्या नारायण राणे यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. राणेंच्या मोदींच्या मंत्रिमंडळात पहिली शपथविधीची यादीमध्ये क्रमांक 1 आहे. नारायण राणे शपथ घेणार आहेत आणि त्यानंतर सौभाग्यवतींसह ते गेलेले आहेत. नीलम राणे तिथे उपस्थित आहेत. कोविडच्या नियमांमुळे साधेपणानं शपथविधी पार पडतो आहे, पण ही राणेंच्या दिल्लीतील निवासस्थानातली थेट दृश्य आहेत. आपण या आधी बघितलं की पुष्पगुच्छ आलेले आहेत, काही मिठाई ही एकमेकांना भरवण्यात आलेली आहे. पण या चिरंजीवांच्या आणि समर्थकांच्या आता अपेक्षा आहेत. बघायचं आहे जेव्हा मुंबई आणि कोकणामध्ये जातील राणे समर्थकांचं कसं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. कारण नारायण राणे यांना ताकद देण्याचा, राजकीय ताकद देण्याचाही मोदी यांच्या मंत्रिमंडळातल्या त्यांच्या एकूण स्थानाविषयी हाही एक प्रयत्न दिसतो आहे. बॅक टू स्टुडिओ.